सोन्याच्या किमती पडणार। गेल्या काही दिवसांपासून या चर्चा जोर धरत आहेत। कोण खाणींचं कारण सांगतंय, कोण ट्रम्प तात्यांचं, पण नक्की खरं कारण काय आहे ते अजून पण समजत नाहीये। अशातच गेल्या 3-1 दिवसांपासून सोनं कमी होतंय, त्यामुळे या चर्चा अजूनच जोर धरत आहेत। म्हणूनच सोन्याच्या किमती लाखाच्या पार जात असताना सोनं पुन्हा 50 ते 55 हजारांच्या घरात खेळणार या चर्चा का सुरू आहेत, त्यामागील काय कारण आहे आणि याचा सध्या कमी झालेल्या सोन्याच्या किमतींशी काय संबंध आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मागील आठवड्याभरापासून लाखांच्या पार जाणारं सोनं पुन्हा 50 ते 55 हजारांच्या घरात येईल अशा चर्चा सुरू आहेत। पण सोनं लाखांच्या पार गेलं तर सामान्यांना जास्त धक्का बसू नये, सोने घेण्याची इच्छा असणाऱ्यांना धीर मिळावा म्हणून या सगळ्या चर्चा सुरू आहेत असं अनेकांचं म्हणणं होतं। अशातच गेल्या 3 दिवसात सोनं 2700 रुपयांनी स्वस्त झालं, तर चांदी देखील 11,000 घसरली आहे। त्यामुळे सोनं कमी होणार या चर्चांमध्ये खरंच दम असल्याचं अनेकांना वाटायला लागले। त्यामुळे सोनं कमी होणार यामागे कोणती 3 कारणं सांगितली जात आहेत आणि सध्या कमी झालेल्या किमतीशी त्याचा काय संबंध आहे ते पाहूयात। सोनं जवळपास 38% घसरू शकतं असा अंदाज सांगितला गेला। त्यानुसार सध्याच्या सोन्याच्या किमती पाहता 38% घसरून सोनं 50 ते 55 हजारांच्या घरात पोहोचेल असं सांगण्यात आलं। ज्याचं कारण होतं जॉन मिल्स यांचा अंदाज। US आधारित वित्तीय सेवा फर्म मॉर्निंगस्टारचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट असणारे व या क्षेत्रात तज्ज्ञ असणारे जॉन मिल्स यांनी सोन्याचा भाव प्रति औंस 1820 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे असं सांगितलं। म्हणजेच जवळपास 38% सोन्याच्या दरात कपातीची शक्यता सांगितली आणि अमेरिकन मॉर्निंग स्टारचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट जॉन मिल्स यांच्या या अंदाजामुळे सोनं कमी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि पुढे या चर्चांना हवा दिली ते खाणींच्या शोधामुळे। सोनं कमी होणार या चर्चांना हवा मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे ओडिशाचे खाणमंत्री विभूती भूषण जेना यांनी सोन्याचा साठा सापडल्याची दिलेली माहिती। ओडिशा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठे सापडल्याचं सांगण्यात आलं। ओडिशाचे खाणमंत्री विभूती भूषण जेना यांनी राज्याच्या आर्थिक विकासात एक नवीन टप्प्याची सुरुवात करण्याची आणि भविष्यात सोन्याच्या खाणींचा मोठ्या प्रमाणात लिलाव करण्याची योजना देखील जाहीर केली। त्यामुळे भारतातच जर सोनं सापडलं तर सोनं आयात करायची गरज भासणार नाही आणि भारतीयांना कमी किमतीत सोनं मिळेल असा अंदाज लावला गेला। तिसरं कारण म्हणजे ट्रम्प तात्या। सध्या जगात काहीही घडो, ट्रम्प तात्यांचा त्याच्यासोबत काही ना काहीतरी संबंध असतोच। मग इथे तरी ते कसे मागे राहतील? अमेरिकेतील ट्रम्प सरकार बिटकॉइन खरेदीच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे सोने चांदीचे भाव कमी होऊ लागले आहेत। तसेच सध्या ट्रम्प तात्यांच्या टॅरिफचा परिणाम शेअर बाजारात होत असल्याने यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये देखील घट होऊ शकते असा अंदाज लावला जातोय। आता 3ही कारणांचा विचार करायचा झाला तर पहिलं जे जॉन मिल्स यांचं कारण आहे ते तसं बरोबर वाटतं, पण त्यांनी या किमती 1-2 आठवड्यात नाहीत तर पुढच्या 5 वर्षात घसरणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे सध्या सोन्याच्या किमतीत होणारी घट या कारणाशी संबंधित नसल्याचं स्पष्ट होतं। आता दुसऱ्या कारणाचा विचार करायचा झाला तर ओडिशामध्ये सापडलेल्या खाणींबद्दल डिटेल्ड माहिती नाहीये। त्यामुळे खाणीत किती सोने असू शकते, त्याची शुद्धता किती असेल याची कोणतीही माहिती नसताना या खाणींमुळे सोन्याच्या किमती कमी होणार हे सांगणं म्हणजे अंधारात निशाणा लावल्यासारखं आहे। तर तिसरं कारण म्हणजे फक्त काहींचे अंदाज आहेत, त्या अंदाजांमागे काय कारण आहे ते अद्याप समोर आलेलं नाही। एकूणच या सगळ्याचा विचार करता सोन्याच्या किमती कमी होणार हा अंदाज अगदीच नाकारता येत नाही, पण ही गोष्ट 1-2 दिवसात होणारी नाही तर यासाठी काही वर्षांचा काळ लागणार आहे। त्यामुळे सोन्याच्या किमती कमी होणार का या प्रश्नाचं उत्तर हो असं आपल्याला देता येतं, पण याला अनेक वर्षांचा काळ जाणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे मागील 3 दिवसात होणाऱ्या सोन्याच्या घसरणीमागे याचा कोणताही संबंध नसल्याचं दिसून येतं। तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।